मराठीचं सेशन विजय कांबळे सर घेत आहेत. तुम्हा सर्वांचं परत सेकंड सेशन मध्ये स्वागत. विजय कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. धन्यवाद सर. मिशन टीईटी अंतर्गत पुन्हा एकदा आपण नव्याने आज नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. मला वाटते सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे आणि आवाज पण सर्वांना व्यवस्थित येत असेल. सरांनी हा जो प्लॅटफॉर्म तयार केला आहे, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आणि अनेक शिक्षक आणि शिक्षक जे काही शिक्षिका या सर्वांसाठी हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला विभक्ती हा कंटेंट घ्यायचा आहे. खरं तर विभक्ती म्हणजे काय? तर विभक्ती याचा अर्थ काय होतो? विभक्ती म्हणजे वाक्यामध्ये जे काही कर्ते असतात ते नाम असतात. म्हणजे वाक्याचं नाम व सर्वनाम हे दोन घटक जे असतात ते फार महत्वाचे असतात. या नामाचा आणि सर्वनामाचा वाक्यातल्या क्रियापदाशी आणि क्रियापदाशी तर असणारच आहे, परंतु इतर शब्दांशी जो काही संबंध असतो तो ज्या विकारांनी दाखवलेला असतो, ज्या विकारांनी दाखवलेला असतो. नाम व सर्वनाम यांचा वाक्यातले क्रियापद व इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखवलेला असतो त्याला आपण त्या ठिकाणी विभक्ती असे म्हणतो. त्याला आपण विभक्ती असं म्हणतो. नामाच्या रूपामध्ये लिंग, वचन व विभक्ती या घटकांमुळे त्या ठिकाणी बदल होत असतो. नामाचं रूप बदलतंय लिंग, वचन आणि विभक्तीमुळे. तर विभक्तीची व्याख्या फार सोपी आणि फार म्हणजे व्यवस्थितरित्या समजून घ्यायची की वाक्यातलं जे नाम असते व सर्वनाम असते, नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या क्रियापदाशी व इतर शब्दाशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखवलेला असतो त्याला आपण त्या ठिकाणी विभक्ती म्हणतो. म्हणजे विभक्तीची व्याख्या फार सोपी आहे ना. क्रियापद महत्वाचं असते वाक्यामध्ये, मुख्य पद असते क्रियापद, आणि इतर शब्द त्यांना आपण उपपदे म्हणतो. ठीक आहे, इतर घटकांना आपण उपपदे म्हणतो. वाक्यातलं क्रियापद जे असते त्याच्याशी आणि इतर पदांशी असणारा संबंध कोणाचा? नामाचा, सर्वनामाचा, ज्या विकाराने दाखवलेला असतो. विकार म्हणजे बदल है ना. विकार ज्या विकाराने दाखवलेला असतो त्याला आपण विभक्ती म्हणतो. आता विभक्तीचे प्रत्यय असतात है ना. विभक्तीचे प्रत्ययाची व्याख्या जर आपण बघितली तर नामाचा किंवा सर्वनामाचा ज्यावेळेस विभक्तीमध्ये आपण रूपांतर करतो त्यावेळेस त्या नामाला व सर्वनामाला जी जोडून आलेली अक्षर असतात. उदाहरणार्थ आपण जर म्हणलं राम, राम नाम आहे, रामाला, रामाने, रामास, रामास, रामाहून है ना. अशा प्रकारचे ला, ने, स, हून प्रत्यय लागले त्याला. मूळ नाम राम आहे ना. मग या राम नामाचं विभक्तीमध्ये रूपांतर करताना त्यांना शेवटी म्हणजे समोरून, ज्याला आपण म्हणतो म्हणजे शेवटी, समोरून म्हणण्यापेक्षा शेवटी म्हणूया आपण, समोरून म्हणत ऐकून होते, शेवटी ज्याला आपण नामाच्या शेवटी जे अक्षर जोडलेली असतात, अक्षरे, आणि त्यांना आपण काय म्हणतो? विभक्ती प्रत्यय म्हणतो. फार सोपी कन्सेप्ट आहे. विभक्ती प्रत्यय म्हणजे काय? नामाचा व सर्वनामाचा विभक्तीमध्ये रूपांतर करताना त्यांना जोडून आलेली जी काही अक्षरे असतात, अक्षरे आणि त्याचं परत आपण विभक्तीचे प्रकार वगैरे प्रथमा, द्वितीय, तृतीय, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी असे प्रकार पाडलेले आहेत. तुम्हाला इथं बोर्डवरती बऱ्याचशा गोष्टी दिसत असतील. इकडे आपण कारक अर्थ सुद्धा लिहिलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे. कारक अर्थ जे आहेत त्यामध्ये पहिला कर्ता आहे, दुसरा कर्म, तिसरा करण आहे ना, चौथा दान आहे, क्रियेचे स्थळ, वियोग, हे आपण बघूया पुढं. आता विभक्तीचा प्रत्यय तर कळाला असेल सर्वांना की नामाला किंवा सर्वनामाला शेवटी जोडून आलेले जे काही अक्षर असतात त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. त्याच्यानंतर सामान्य रूप. सामान्य रूप हा सुद्धा भाग फार महत्वाचा आहे. विभक्ती टॉपिक शिकल्याच्या नंतर सामान्य रूप टॉपिक फार फार व्यवस्थितरित्या आपल्याला समजून जाईल.
का नाही? बघा उदाहरणार्थ जर आपण असं म्हणलं नदी, नदी नाव आहे ना, या नदी नावाला कुठलाही विभक्ती प्रत्यय ज्यावेळेस आपण लावतो, नदी या नावाला कुठलाही विभक्ती प्रत्यय आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस याच्या मूळ रूपामध्ये जो बदल झालेला असतो, नदीस, नदीला, आणि आता याचं सामान्य रूप नदीच झालेलं आहे. पण आपण जर म्हणलं घर, घर या नामाचं सामान्य रूप काय होतंय? नाही, घरास, घरात, घराने, है ना, घरच स त न, है ना, घराने, आणि हे प्रत्येक बाजूला काढले तर घरच घरा असं सामान्य रूप होते. म्हणजे घर या नामाचं सामान्य रूप काय होते? घरा. सामान्य रूप याचा अर्थ काय होतो? सामान्य रूपाची व्याख्या काय होते? एखाद्या नावाला किंवा सर्वनामाला, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी त्यांच्या मूळ रूपामध्ये झालेला जो बदल असतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. सामान्य रूपची फार सोपी आणि साधी व्याख्या आहे. सामान्य रूप म्हणजे काय? तर सामान्य रूप म्हणजे नाम किंवा सर्वनाम, नाम किंवा सर्वनाम यांचं विभक्तीमध्ये रूपांतर करताना त्यांच्या मूळ रूपामध्ये जो काही बदल होतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. सामान्य रूप करत असताना ट्रिक्स वापरायचे, नियम तर याचे आपल्याला घ्यायचेच आहेत. जसं की आपण लिंगाचे, वचनचे, नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार याच्याबद्दलचे नियम घेतले आणि त्या नियमाच्या आधारे आपण त्या ठिकाणी बरेचसे उदाहरण आपण पाहिले होते किंवा प्रश्न पाहिले होते. सामान्य रूप म्हणजे काय? नाम किंवा सर्वनाम यांचे विभक्तीमध्ये रूपांतर करताना त्यांच्या मूळ रूपामध्ये झालेला जो बदल असतो त्याला त्या ठिकाणी सामान्य रूप म्हणतात. त्याच्यानंतर एक कारक अर्थ. कारक अर्थाची व्याख्या फार सोपी आणि खरं तर उपपदार्थ आणि कारक अर्थ किंवा विभक्तीचे प्रकार आपण इकडे घेतलेले पाहिजे. विभक्तीचे प्रकार सुद्धा आपल्याला शिकायचे. कारक अर्थ काय असतं? नाम किंवा सर्वनाम वाक्यामध्ये किती प्रकारचं कार्य करू शकते? तर ते 6 प्रकारचं कार्य करू शकते, है ना. कर्ता, कर्म, करण, दान, क्रियेचे स्थळ आणि वियोग. कारक अर्थ एकूण 8 आहेत, सॉरी 6 आहेत विभक्तीचे प्रकार आपले. कारक अर्थ एकूण 6 आहेत. ठीक आहे. षष्ठी विभक्तीचा कारक अर्थ आणि संबोधन विभक्तीचा कारक अर्थ त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची गरज लागत नाही. कारक अर्थ म्हणजे वाक्यातलं जे काही नाम असते किंवा सर्वनाम असते, है ना. कारक अर्थ म्हणजे वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा थेट क्रियापदाशी काय संबंध आहे हे सांगणे, याला कारक अर्थ म्हणतात. क्रियापदाशी म्हणजे क्रियेशी काय संबंध आहे कोणाचा? आता कारक अर्थ म्हणजे काय बाबा? क्रियेशी. वाक्यातलं जे नाम असते, सर्वनाम असते, हे कधी कधी कर्ते असतात, म्हणजे कर्तेच असतात. नाम व सर्वनाम कर्ते असतात, नाम व सर्वनाम कर्ते असतात. सर्वनाम कर्ता असू शकतो, नाम कर्ता असू शकतो. तो आपण डायरेक्टली म्हणूया नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या क्रियेशी, क्रियापदाशी काय संबंध आहे हे सांगणं म्हणजे कारक अर्थ. आता विभक्तीची व्याख्या आणि कारक अर्थाची व्याख्या याच्यामध्ये गफलत होऊ शकते. बऱ्याच जणांना याच्यामध्ये थोडंसं वेगळं सारखेपणा वाटू शकतो. इथली व्याख्या काय आहे की नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापद व इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखवलेला असतो त्याला विभक्ती म्हणतात. आणि इथं कारक अर्थ म्हणजे काय? नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध आहे त्याला कारक अर्थ म्हणायचं. त्याच्यानंतर उपपदार्थाची सुद्धा व्याख्या बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारली जाते. वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाव्यतिरिक्त, आहे ना, वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दाशी जो संबंध असतो, है ना, क्रियापद सोडून इतर शब्दाशी जो संबंध असतो त्याला उपपदार्थ म्हणायचं. त्याला उपपदार्थ म्हणायचं. ठीक आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांना व्याख्या समजली असतील. विभक्तीची व्याख्या सांगितली, विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय ते सांगितलं, सामान्य रूप म्हणजे काय सांगितलं, कारक अर्थ म्हणजे काय सांगितलं. याच्या व्याख्या सुद्धा परीक्षेमध्ये वन लाइनर मध्ये आपल्याला येतात. कन्सेप्ट येते, है ना. एखादं नाम दिलेलं असतं त्याचं सामान्य रूप काय होईल ते सांगितलं जाते. ठीक आहे. तर ते गोष्टी लक्षात ठेवा. कारक अर्थ 6 आहेत. कारक अर्थ 6 आहेत. विभक्तीचे प्रकार 8 आहेत. विभक्तीचे प्रकार 8 आहेत. कारक अर्थ 6 आहेत. विभक्तीचे प्रकार 8 आहेत. कारक अर्थ 6 आहेत. विभक्तीची व्याख्या सांगितली, विभक्तीचे प्रत्यय सांगितले, सामान्य रूप सांगितलं, कारक अर्थ सांगितलं, उपपदार्थ सांगितलं, है ना. विभक्ती म्हणजे काय? तर नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापद व इतर शब्दाशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला विभक्ती म्हणतात. आणि नाम व सर्वनाम यांचं विभक्तीमध्ये रूपांतर करताना त्यांना जोडून आलेले जे काही अक्षर असतात शेवटी त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. विभक्ती प्रत्ययाच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे.
सामान्य रूप म्हणजे काय, तर नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या क्रियापदाशी जो संबंध आहे तो दाखवित असताना नामाच्या व सर्वनामाच्या मूळ रूपात झालेला जो बदल असतो त्याला सामान्य रूप म्हणतात. कारक अर्थ फक्त क्रियापदाशी, नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या क्रियापदाशी जो संबंध आहे त्याला कारक अर्थ म्हणतात. क्रियापद सोडून नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या इतर शब्दाशी जो संबंध आहे त्यास उपपदार्थ म्हणतात. तर एवढ्या व्याख्या तुम्हाला समजल्या असतील, हे बेसिक आहे. त्याच्यानंतर विभक्तीचे प्रकार आपल्याला शिकायचे, कारक अर्थ शिकायचे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का? समजलं असेल तर कमेंट करा यस, ओके. मग त्याच्यानंतर आपल्याला विभक्तीचे प्रकार शिकता येतील. +182 जॉईन आहेत. कमेंट करा, कमेंट बॉक्स ओपन नाही आहे. ओके, आली पहिली कमेंट. ओके ओके ओके, चलो समजलं असं गृहीत धरूया आणि आपण पुढे जाऊया. आता आपल्याला विभक्तीचे प्रकार शिकायचे. कारक अर्थ आणि विभक्तीचे प्रकार दोन्ही कंटेंट आपल्याला सोबत शिकायचे. चलो, उपपदार्थ म्हणजे काय, नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी जो संबंध असतो त्याला उपपदार्थ म्हणायचं. कमेंट केली पण तरी उपपदार्थ म्हणजे काय. विभक्तीचे प्रकार घेऊया. विभक्तीचे प्रकार एकूण 8 आहेत. विभक्तीचे प्रकार जे आहेत एकूण 8 आहेत. तो पहिले प्रश्न देतो. फूल या नामाचे सामान्य रूप करा. फूल या नामाचे सामान्य रूप करा. कमेंट करा. फूल या नामाचे सामान्य रूप करा. ला. ओके, याला कुठलाही विभक्ती प्रत्यय लावा ना, कुठलाही प्रत्यय लावा. फुलास सकट करा राहिले फुला, राहते सामान्य रूप. फुलात कट करा, प्रत्येक बाजूला काय राहिलेलं काय असतं सामान्य रूप. फुला आणि फुला, फुलाहून कट करा राहिलं फुला. म्हणजे अशा पद्धतीने सामान्य रूप काढायचा नियम नाहीये, आपण एक ट्रिक सांगितलेली आहे. खरं तर त्याचे नियम आहेत, आकारांत उकारांत, जसं काल आपण लिंग वचनच्या बाबतीमध्ये नियम शिकले तसे याच्या बाबतीत सुद्धा नियम आहेत. तर विभक्ती व विभक्तीचे प्रकार आणि कारक अर्थ हे पॉइंट आपण टाकूया. विभक्तीचे प्रकार, विभक्तीचे प्रकार आपण थोडस हा चार्ट मला माहिती किंवा आपण चार्टच्या माध्यमातून घेऊया. सर्वांना माहिती की विभक्तीचे प्रथमा द्वितीयाचे प्रत्यय काय आहेत, एकवचनात अनेक वचनात काय आहेत. परंतु ते बरेच कसं असतं, नवीन विद्यार्थी बरेच आहेत, त्यांना बेसिक पासून हा पॉईंट घ्यावा लागतो आपल्याला. पहिली विभक्ती आहे प्रथमा. एक वचन मध्ये जर आपण बघितलं तर काय प्रत्यय येतात, अनेक वचन मध्ये काय प्रत्यय येतात आणि त्याचा कारक अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, प्रथमाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर प्रथमाला एक वचनामध्ये प्रत्यय नाही येत, अनेक वचनामध्ये प्रत्यय नाही येत. प्रथमाचा कारक अर्थ असतो कर्ता. प्रथमाचा कारक अर्थ असतो कर्ता. त्याच्यानंतर आहे विभक्ती द्वितीया. द्वितीयामध्ये जर आपण बघितलं तर द्वितीयाचे प्रथमामध्ये प्रत्यय आहेत स, ला, ते. अनेक वचनामध्ये ऍज इट इज फक्त स, ला, ना, ते है ना. इथं ना प्रत्यय वाढलाय, याचा कारक अर्थ जर आपण बघितला तर कर्म होईल.
द्वितीयाचा प्रथमातला प्रत्यय जर आपण बघितलं तर स लाते, अनेक वचनात स ला नाते, कारक असतो कर्म. त्याच्यानंतर जाऊया तृतीय विभक्तीकडे. तृतीय विभक्तीचे प्रथमामधले जर आपण प्रत्यय बघितलं ने ए शी, अनेक वचनामध्ये जर आपण बघितलं तर निशी एही, नि शी ई ई. आणि त्याच्यानंतर जो कारक असतो तो असतो करण. करण हा कारक त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर चतुर्थी. चतुर्थी चतुर्थीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर त्याला सलाते, प्रथमामध्ये स लाते, अनेक वचनामध्ये स ला ना ते. आणि चतुर्थीचा जो कार्यकर्ता असतो तो असतो संप्रदान. संप्रदान 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 या शब्दाचा अर्थ सर्वांनी लक्षात ठेवायचा. संप्रदान या शब्दाचा अर्थ असतो दान किंवा भेट. दान किंवा भेट. आणि करण या शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर त्याचा उत्तर आहे साधन. करण म्हणजे साधन. आणि आपण त्या दिवशी एक वाक्य घेतलं होतं बघा, काकूने चाकूने सफरचंद करा करा कापला, चाकूने कापला, चाकूने कापला. चाकू या शब्दाला अधोरेखित केलं असेल आणि त्याचा कारक अर्थ विचारला असेल तर आपल्याला करण म्हणजे साधन, कशाने कापलाय सफरचंद ते करण त्या ठिकाणी आपल्याला कारक अर्थ घ्यावा लागेल. चाकू या शब्दाला जर अधोरेखित केलं गेलं असेल तर. त्याच्यानंतर पंचमी. पंचमीचे प्रथमातले प्रत्यय आहेत ऊन आणि होन. अनेक वचनामध्ये सुद्धा तेच प्रत्यय असतील, ऊन आणि होन. त्याच्यानंतर याचा कारक अर्थ जर आपण बघितला तर अपादान. अपादान हा याचा कारक अर्थ आहे. अपादान म्हणजे त्या ठिकाणी दुरावा. अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. वियोग असा सुद्धा त्याच्या ठिकाणी अर्थ होतो. अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. त्याच्यानंतर षष्टी ही विभक्ती आहे. षष्टीमध्ये जर आपण बघितलं तर चा ची चे चा, याचा कारक अर्थ मानला जात नाही. कारक अर्थ आहे परंतु मानला जात नाही तो. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे अनेक वचनामध्ये सुद्धा ऍज इट इज तेच चा ची चे चा, कॉमा द्यावा लागेल सगळ्यामध्ये. तर संबंध असतो, कारक अर्थ मानायची गरज नाही. त्याच्यानंतर सप्तमी. सप्तमी ही विभक्ती आहे. सप्तमीमध्ये त असेल, ई असेल, आ. तय्या तय्या, त ई आ. आणि कारक अर्थ मात्र इथं अधिकरण. अधिकरण आपल्याला सांगता येईल. याचा कारक अर्थ जो आहे तो आहे अधिकरण. अधिकरण. ठीक आहे. इथं अधिकरण शब्द आहे. थोडस स्क्रीन मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम आला दिसायला तर थोडस. ठीक आहे. त्याच्यानंतर संबोधन नावाची विभक्ती आहे. संबोधन. संबोधन इथं प्रथमामध्ये प्रत्यय येत नाही, अनेक वचनामध्ये नो प्रत्यय येतो. नो प्रत्यय येतो अनेक वचनामध्ये, नो प्रत्यय येतो. आणि कारक अर्थ त्या ठिकाणी आपल्याला हा घेता येते परंतु तो मानला जात नाही. षष्टीचे आणि संबोधन विभक्तीचे कारक अर्थ घ्यायची गरज नाही. ठीक आहे. परत एकदा आपण रिवाइज करूया. त्या ठिकाणी बघा कसं कसं आहे. प्रथमामध्ये एक वचनामध्ये प्रत्यय नाही आहेत, अनेक वचनामध्ये प्रत्यय नाही आहेत. प्रथमाचा कारक अर्थ आहे कर्ता. द्वितीयामध्ये स राहते, सला राहते, कारक अर्थ आहे कर्म. तृतीयाचे प्रत्यय नेशी निशी अनेक वचनात कारक अर्थ आहे करण आणि साधन. करण म्हणजे साधन, ते काही वेगळा वेगळा अर्थ नाहीये. चतुर्थीमध्ये सलाते सलामाते, एक वचनात सलाते, अनेक वचनात सलामाते, कारक अर्थ आहे संप्रदान. संप्रदान म्हणजे दान किंवा भेट. त्याच्यानंतर पंचमीचे ऊन होऊन, कारक अर्थ म्हणजे ऊन होऊन प्रथमात आणि अनेक वचनात, प्रथमात आणि अनेक वचनात सेम आहे प्रत्येक. ऊन होऊन कारक अर्थ आहे अपादान. अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. षष्टीचे चाची चेचा, चाची चेचा संबंध आहे परंतु कारक अर्थ मानायचा नाही. सप्तमीमध्ये त या कारक अर्थ आहे अधिकरण. संबोधन विभक्तीमध्ये प्रथमामध्ये प्रत्यय नाहीये, अनेक वचनामध्ये नो प्रत्यय आहे, कारक अर्थ मानला जात नाही हक. ठीक आहे. अशा प्रकारे विभक्तीचे 1 2 3 4 5 6 7 8 असे विभक्तीचे 8 प्रकार पडतात. विभक्तीचे प्रकार 8 आहेत. तर मी मगाशी जे काही कारक अर्थ होते ते कारक अर्थ एकूण 6 आहेत.
विभक्तीचे विभक्तीचे प्रकार किती मानायचे? विभक्तीचे प्रकार हे 8 मानायचे आणि कारक अर्थ किती मानायचे? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. कारक अर्थ हे 6 मानायचे. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण, ठाक असे नाम सर्वनाम्यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो तो 6 प्रकारचा असतो. त्याला आपण त्या ठिकाणी कारक अर्थ म्हणतो. ठीक आहे. विभक्तीच्या बाबतीमध्ये थोड्याशा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. बघा, आता सांगितल्याप्रमाणे जे की मी आता सांगितलं, नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असणारा संबंध जो असतो तो 8 प्रकारचा असतो. कारक अर्थ 6 मानावेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विभक्ती प्रत्ययावरूनच मानाव्यात. तर कारक अर्थ जे असतात ते नाम वाक्यामध्ये कोणतं कार्य करायला यावरून त्या ठिकाणी कारक अर्थ ओळखावेत. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. विभक्तीच्या प्रत्ययावरूनच त्या विभक्ती मानायच्या असतात. प्रथम आहे का, द्वितीय आहे का, तृतीय आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं ना तर बऱ्याच मराठीचे जे आपले बरेचसे लेखक आहेत पुस्तकातले, ज्यांनी जसं की शास्त्रीय मराठी व्याकरण असेल किंवा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण असेल किंवा मराठी लघु व्याकरण, असे मोठमोठे महत्वाचे ग्रंथ लिहिणारे जे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये विभक्त्या किती मानाव्या याच्यावर मतभेद झालेले आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. मधल्या काळात जर आपण बघितलं तर अरविंद मंगरुळकरांनी द्वितीय मानावी, चतुर्थी मानावी असं चिपळूणकरांनी सांगितलं होतं. तर 1836 मध्ये दादोबांनी तरखडकरांनी ज्यावेळेस मराठी भाषेचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला तर त्याच्यामध्ये द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या सुद्धा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. चतुर्थीचे आणि द्वितीयाचे प्रत्यय जरी सारखे असले तरी त्याचा संबंध दोन्ही प्रकारचा भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळतो. कधी कधी वाक्यामध्ये विभक्तीचे प्रत्यय लागत असताना 2 कर्म असतात, तर दोन्ही कर्मामध्ये प्रत्यक्ष कर्माला विभक्ती प्रत्यय लागलाय का अप्रत्यक्ष कर्माला विभक्ती प्रत्यय लागलाय याच्यावरून सुद्धा विभक्तीचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात वेगळे वेगळे. ठीक आहे. तर या ठिकाणी आताच्या कंडिशनला आपल्याला काय करायचं, तर आताच्या कंडिशनला आपल्याला सगळ्यात महत्वाचं विभक्तीचे प्रकार त्या ठिकाणी पाठ करायचे, प्रत्यय पाठ करायचे आणि कारक अर्थ पाठ करायचे. ठीक आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे की प्रत्ययावरून त्या ठिकाणी विभक्तीचा प्रकार आपल्याला पाडावा लागतो. प्रकार विभक्तीचा प्रकार हा प्रत्ययावरून मानला जातो आणि कारक अर्थ कशावरून मानला जातो? कर्ता म्हणजे नाम आणि सर्वनाम क्रियापदाशी काय संबंध आहे त्या दोघांचा याच्यावरून कारक अर्थ त्या ठिकाणी मानावा लागतो. तर मला असं वाटतंय की हा चार्ट सर्वांनी मी लिहित असताना वाचला असेल आणि मी परत डबल एकदा ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेसही समजून घेतलं असेल. हा चार्ट खूप सोपा आहे. विभक्तीचे प्रकार आणि कारक अर्थ याच्यावरती आधारित आहे. ठीक आहे. आता इथून पुढचा या टॉपिक वरचा कंटेंट कसा असेल तर परीक्षेला आलेले प्रश्न, विभक्तीचा प्रकार कोणता आहे आणि कारक अर्थ काय आहे याच्यावरचे प्रश्न आपल्याला पुढचे घ्यायचे. तर हा चार्ट समजला आहे असं मला वाटतंय, त्यामुळे आपण थोडस पुढे गेलो तर काही हरकत नाही. ठीक आहे. धन्यवाद. ज्योती मॅडम खूप छान समजावून सांगतात. ओके, थँक्यू. आशयाचे प्रभू चांगले, मुशाद शेख सर. ठीक आहे, थँक्यू सर. तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आता आपण गेलो तर काही कालच्या कमेंट मी बघितल्या की थोडस फास्ट घ्या. फास्ट घ्यायला काही नाही, वाटलं तर एखादं सेशन एक्स्ट्रा लागू द्या, पण डिटेलमध्ये जाऊया आपण सर. थँक्यू धनश्री मॅडम. की आपण क्वेश्चन घेऊया याच्यावर, अगदी छान समजावून सांगितले. थँक्यू. ठीक आहे. छान कमेंट करतात सगळेजण आणि मला वाटतंय की सगळ्यांचं लेक्चर मध्ये फार व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग होत असेल. आपण क्वेश्चन घेऊया. नाईसली सरजी. थँक्यू तुकाराम सर. चलो चलो क्वेश्चन घेऊया आपण. सोपे सोपे क्वेश्चन घेऊया, त्याच्यानंतर आपण सांगण्याची पद्धत खूप छान आहे. ओके, थँक्यू मॅडम. त्याच्यावर आधारित प्रश्न घेऊया आपण. तर वाक्य घेऊया. उदाहरणार्थ,
माणसाने माणसाने इतरांचा द्वेष करू नये तर अधोरेखित केलेले माणसाने या नामाला, माणूस नाम हे सामान्य नाम आहे. माणूस विभक्तीचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. 1 2 3 4. ते फास्ट कमी डाले वापर तृतीया. ने प्रत्यय तृतीयाचा आहे ना, ने प्रत्यय तृतीयाचा आहे. ओके, सर्वांना समजलंय अर्थातच, सर्वांना समजलेलं आहे अर्थातच. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. त्याचं उत्तर आहे तृतीय, सॉरी द्वितीयाला तृतीय हे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. तुझ्या घरी कोण कोण आहे? तुझ्या घरी कोण कोण आहे? घरी लांबल्याने आणि तुम्हाला पर्याय आहेत, तुम्हाला पर्याय क्रमांक 1 षष्ठी, पर्याय क्रमांक 2 तृतीया, पर्याय क्रमांक 3 चतुर्थी, सप्तमी. फास्ट कमेंट आल्या फार. ठीक आहे, पोराला समजलं नसेल तर आपण घेऊया परत हा पॉइंट. म्हणजे समजण्याचा विषय कसा की इथं प्रत्येकाला लागलाय. घरी तर प्रॉपर शब्द आहे असं वाटू शकतं कोणाला तर. चतुर्थी पर्याय कोणतरी टाकला, मनीषा मॅडम पर्याय क्रमांक 3 कसं येईल याचं उत्तर? चतुर्थी इथं सप्रत्यय लागलाय का, सला ते सलामती लागलाय का, द्वितीय लागलाय का? ओके, चुकून आलो, ठीक आहे, तेच म्हणलं. कविता ठीक आहे. चतुर्थी, तृतीय आणि षष्टी येणार नाही, हे तिन्ही पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 4 घर हे मूळ शब्द आहे. घर मूळ शब्द आहे. घर गृह पासून घर है ना, हा तत्सम शब्द आहे, हा तद्भव शब्द आहे. संस्कृत मधून मराठीमध्ये जशा तशा आलेले शब्द जे असतात त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि संस्कृत मधून मराठीत येताना ज्यांच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला असतो त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. तर घर हा प्रॉपरली मूळ शब्द आहे, त्याला ई प्रत्यय लागलाय, दीर्घ ई प्रत्यय लागलाय, म्हणजे घरी है ना. सप्तमी तय्या तय्या, सप्तमीचे प्रत्यय आहेत तय्या तय्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट आपण प्रश्न घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. आमचा बसचा प्रवास संपला. तर बसच्या शब्दाला अंडरलाईन केले. मी प्रश्न जयेश मॅडम अशा गेले सर, प्रश्नच दिला नाही तुम्हाला. मी तुम्हाला फक्त काय केलंय, वाक्य दिले आणि बसचा या शब्दाला अधोरेखित केलेले. प्रश्न दिलेला नाहीये, अजून प्रश्न दिलेला नाही. सगळे षष्टी कमेंट कराले. चाची चेचा, चाची चेचा, झाजी झेजा. मी अजूनही प्रश्न दिलेला नाही तुम्हाला, षष्टी प्रश्न दिलेला नाही. प्रश्न असा आहे, प्रश्न दिलेला नाही, प्रश्न आता घेणार आहे. ओके, बघा प्रश्न काय आहे. अधोरेखित शब्दाचा किंवा नामाचा कारक अर्थ काय? कारक अर्थ काय? कारक अर्थ विचारला, कारक अर्थ सांगा. व्हेरी गुड नौशाद सर. संबंध. ओके, संबंध कमेंट करायचं हो सगळे. संबंध
वाटलंच मला. मी मगाशी तुम्हाला सांग शिवकुमार सर, संबंध संबंध हा कारक अर्थ जो आहे तो षष्टी विभक्ती जर जरी म्हणजे दिलं जरी असलं तरी षष्टी विभक्तीचा कारक अर्थ मानायचा नाही आपल्याला. हा, कविता मॅडमने कमेंट टाकली, कारक अर्थ मानायचा नाही. कारक अर्थ काय येतं? मगाचं वाक्य आठवा, काकुने चाकूने सफरचंद करा करा कापला, काकूने सफरचंद चाकूने करा करा कापला, चाकूने कापला, चाकूने कापला, बसने संपला, बसचा प्रवास संपला, बसने केलेला प्रवास संपला, बसने केलेला प्रवास संपला, बसने केलेला प्रवास संपला. कशाच्या सहाय्याने केलेला प्रवास संपला? कोणत्या साधनाने प्रवास केला होता? साधन आहे का? बस है ना, साधन आहे, साधन है ना, बस, सॉरी साधन, साधन म्हणतोय मी. हा बरोबर आहे, साधनच येईल ना. संबंध येणार नाही, संबंध आणि साधन वेगळं वेगळं. साधन म्हणजे काय? तर कशाच्या आधारे त्या ठिकाणी बसचा प्रवास संपलेला आहे, तर करण नाही. साधन हा कारक अर्थ येईल. विभक्तीचा प्रकार कोणता आहे? विभक्तीचा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा म्हणल्यावर षष्टी येईल. तृतीय करणीचा काय संबंध नाही इथं. पुत्र कमिट केली. बघा ना, साधं आणि सोपं सोपं वाक्य बघा. बघा, काकूने चाकूने सफरचंद कापला. कापला क्रियापदाचा चाकूने या नामाशी किंवा चाकूने या नामाचा कापला या क्रियापदाशी काय संबंध आहे? हे नाम आहे ना, तसं हे पण बस नाम आहे. बस नाम आहे, चाकू नाम आहे. या दोघांचा संपला आणि कापला या क्रियापदाशी काय संबंध आहे? चाकूने कापला, कशाने कापला? चाकूने. कोणत्या साधनाने कापला? चाकूने. आणि तसं संपला, प्रवास संपला, कोणत्या सहाय्याने, कोणत्या घटकाच्या सहाय्याने प्रवास केला होता? बसच्या सहाय्याने, बसने प्रवास केला होता. नंतर कारक अर्थ साधन येईल. साधन, साधन, साधन म्हणजे करण, साधन म्हणजे करण. कारक अर्थ येईल या वाक्यामध्ये करण, करण म्हणजे साधन. ओके. आता कारक अर्थावरती प्रश्न चालू केलेत मी. विभक्तीचे प्रत्यय आणि विभक्तीचे प्रकार सगळ्यालाच येतात, सगळ्याला येतात. प्रत्येक पाठ ते चार्ट, जो चार्ट आहे ना, तो नवीन 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 पुस्तक जरी एखाद्याला मराठी व्याकरणचं घेतलं तरी ते विभक्ती प्रत्यय पाठ करते. कस लागतो कारक अर्थाच्यासाठी. ठीक आहे, घेऊया पुढचं वाक्य. कारक अर्थ 6 आहेत. कारक अर्थ 6 आहेत. कारक अर्थ लिहितो इथे मी. परत एकदा व्याख्या लिहितो कारक अर्थाची. ठीक आहे, बऱ्याच काही जणांना माझं कन्सेप्ट क्लिअर नसेल तर बघा. कर्ता, सॉरी, नाम, नाम व सर्वनाम, नाम व सर्वनाम यांचा, नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी, क्रियापदाशी जो, क्रियापदाशी जो संबंध असतो, संबंध असतो, संबंध असतो, त्याला, त्याला कारकार्थ म्हणतात. कारकार्थ म्हणतात, त्याला कारकार्थ म्हणतात. बघा व्याख्या वाचा नीट. नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो, क्रियापदाशी, नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ म्हणतात. ठीक आहे. आणि एकूण मराठी व्याकरणामध्ये विभक्ती टॉपिक मध्ये जर आपण बघितलं तर कारक अर्थ 6 आहेत. 6 कारक अर्थ आहेत. पहिला आहे कर्ता, परत एकदा रिपीट करतोय आपण. त्याच्यानंतर आहे कर्म, त्याच्यानंतर आहे करण, करण दॅट मीन्स साधन, करण म्हणजे साधन, करण म्हणजे साधन. त्याच्यानंतर आहे संप्रदान, संप्रदान याचा अर्थ होतो दान किंवा भेट, दान किंवा भेट. त्याच्यानंतर आहे अपादान, अपादान या शब्दाचा अर्थ होतो दुरावा किंवा वियोग, दुरावा किंवा वियोग. त्याच्यानंतर संबंध घ्यायचा नाही, संबंध हा कारक अर्थ मानला जात नाही. ओके, विभक्तीवरती घ्यायचं का वाक्य? मी थोडस कारक अर्थावरती फोकस करतोय. ठीक आहे ना, विभक्तीवरती पण घेऊ. अगोदर मला कारक अर्थ शिकून घेऊ द्या सगळे. परत विभक्तीचा प्रकार कोणता आहे, कारक अर्थ कोणता, एकाच वाक्यामध्ये दोन दोन कंटेंट घेऊ आपण.
मग सेपरेट सेपरेट घेऊ अगोदर, नंतर दोन्ही घेऊ. ठीक आहे. अपादान घेतलंय, संबंध घ्यायची गरज नाही, त्याच्यानंतर आता हे 1 2 3 4 अपादान 5 आणि नंबर 6चा जो क्रमांकाचा कारक आहे तो आहे अधिकरण. अधिकरण याचा अर्थ होतो स्थळ किंवा वेळ. स्थळ किंवा वेळ. ठीक आहे. आय होप की सर्वांना कारक समजले असतील. कारक 6 आहेत, विभक्तीचे प्रकार 8 आहेत. सर्वांच्या व्याख्या सुरुवातीला आपण घेतल्या, बेसिक घेतलं. एक वाक्य लिहितो कारक अर्थावर आधारित, तुमच्या समोर सगळे कारक अर्थ लिहिलेत. सर्वांनी त्या वाक्यातला नामाचा कारक अर्थ सांगायचा. ठीक, एक वाक्य देतो. बघा, माझे बाबा पुण्याला गेले. पुण्याला गेले आणि अधोरेखित केले पुणे या शब्दाला, पुण्याला, आणि याचा कारक अर्थ विचारलाय. सांगा बरं उत्तर. माझे बाबा पुण्याला गेले. कर्म कसं येईल कविता मॅडम? कर्म कसं येईल? कर्म कसे येईल? अपादान, अधिकरण. संप्रदान, राजेंद्र सरने सांगितले अधिकरण. संप्रदाय, अधिकरण. अधिकरणचा अर्थ काय? स्थळ किंवा वेळ. स्थळ किंवा वेळ. पुण्याला गेले, कुठे गेले? आपल्याला इकडचा काही संबंध नाही. आता आपल्याला हे नाम आणि हा क्रियापद, या नामाचा याच्याशी काय संबंध आहे सांगायचं. पुण्याला या नामाचा गेले या क्रियापदाशी काय संबंध आहे? कुठे गेले? पुण्याला गेले. कुठं गेले? पुण्याला गेले. पुण्याला गेले. आणि स्थळ सांगायला जाण्यास, म्हणून स्थळ दर्शक कारक अर्थ कोणता आहे? अधिकरण. म्हणून उत्तर आपलं काय असणार याचा कारक अर्थ? अधिकरण. ओके. संप्रदान येणार नाही. संप्रदान येणार नाही, अधिकरण. आपल्या या वाक्यातलं जे उत्तर आहे ते अधिकरण असणार आहे. अधिकरण. ठीक आहे. समजलं का सर्वांना? ओके, चला पुढचं वाक्य घेऊया. वाक्य घेऊया कारक अर्थावर. उद्याच्या लेक्चरला विभक्तीचा प्रकार आणि कारक अर्थ डबल दोन्ही आलेले प्रश्न घेऊया. ठीक आहे. थोडेसे हार्ड लेवलचे क्वेश्चन उद्या घेऊया या टॉपिकचे. एक वाक्य घ्या. वाक्य घ्या. वाक्य खूप छान आहे. दिवसाचे झोपणारे, दिवसाचे झोपणारे रात्रीचे जागतात. रात्रीचे जागतात. रात्रीचे या नावाला अंडरलाईन केले. या नामाचा या क्रियापदाशी काय संबंध आहे ते सांगायचं. सगळे कारक अर्थ तुमच्या समोर आहेत. परत संबंध कसा येईल? चाचीचेच्या वरून सांगू नका कारक अर्थ. सर वेळ दिले. हा, कधी जागतात? रात्रीचे जागतात. म्हणून स्थळ आणि वेळ परत अधिकरण. तुम्हाला वाटलं का डबल त्याच्या नाव नाही? सर माझे पहा उत्तर. हो, सगळ्यांचे उत्तर पाहतोय. सप्तमी. योग्यता मॅडम, प्रश्न कारक अर्थावर विचारलाय, तुम्ही सप्तमी काय सांगताय? सप्तमी म्हणजे चाचीची, सप्तमीचा नाही ना विषय इथं. अधिकरण, अधिकरण. ओके, अधिकरण. अधिकरण. सगळ्यांच्या जवळपास कमेंट अधिकरण आले, म्हणजे ज्यांना ज्यांना समजले ते पटकन कमेंट करतात. समजलं सर. ठीक आहे. चला पुढचं वाक्य घेऊ. पुढचं वाक्य घेऊ.
ससा, ससा हातचा, ससा हातचा निसटला, हातचा कारभार सांगायचं. साधन कसं येईल इथं? कोणत्या साधनाला निसटला असं कसं असं असं लॉजिक लावलंय का? अपादान येईल. हा, दुरावा झाला ना, हातचा निसटला, हातचा निसटला आहे ना, हातून निसटला, दुरावा तयार झाला म्हणजे वियोग आहे ना इथं. वियोग, दुरावा, अपादान, कारक अर्थ येईल इथं. अपादान, अपादान, अपादान. ओके, अपादान. सर्वांनी सर्वांनी कमेंट केलेले अपादान. ठीक आहे, ठीक आहे. ओके, अपादान, अपादान, अपादान. समजला का टॉपिक हा सर्वांना? सर्वांना टॉपिक समजला का? यस. थांबायचं का? कारण आपण ह्याचे परीक्षेला आलेले क्वेश्चन आणि अजून सराव थोडासा उद्या घेऊया आणि उद्या आपण नवीन टॉपिक पण चालू करूया. अजून येस एक सर, उदाहरण येस. प्रॅक्टिस. ओके ओके. प्रश्न आणि उत्तर स्वरूपात उद्याच्याला घेऊया. हा, थांबूयात का आजचं रेकॉर्डिंग? थँक्यू, थँक्यू.